नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया रेल्वे भरती संदर्भातील काही प्रश्न। तर त्यामध्ये आपण सायन्स विषयातील चॅप्टर नंबर 2 टिश्यू ह्या विषयाचे काही प्रश्न आज पाहणार आहोत। तर यामध्ये आहे सगळ्यात आधी तर टिश्यू म्हणजे काय, तर टिश्यू म्हणजे द ग्रुप ऑफ दी सेल्स। आपल्या शरीरामधील सगळ्यात छोटा भाग म्हणजे सेल्स असतात आणि सेल्स म्हणजे पेशी। या अगोदर आपण ते चॅप्टर अभ्यासलेले आहे। तर पेशींपासूनच आपले शरीर बनलेले आहे। तर काही प्राणी एकपेशी असतात आणि काही प्राणी हे बहुपेशी असतात, हे मी तुम्हाला या अगोदरच्या चॅप्टरमध्ये सांगितलेलंच आहे। तर बघा, तर काही प्राणी जे एकपेशी असतात ते फक्त एका सेलवरच त्यांचं बॉडी स्ट्रक्चर पूर्ण डेव्हलप होत असतं आणि त्यांची पूर्ण जे काही शरीराची रचना आहे ते फक्त एका पेशीवरच असते। आणि काही प्राणी असे असतात त्यांच्या शरीरामध्ये खूप साऱ्या पेशी असतात आणि त्या पेशींचा मिळून एक ग्रुप बनलेला असतो आणि त्या ग्रुपला आपण टिश्यू असे म्हणतो। आणि खूप साऱ्या सेल्स मिळून टिश्यूज बनलेले असते। कधीकधी खूप साऱ्या वेगवेगळ्या सेल्स मिळून त्यापासून टिश्यू आणि टिश्यू मिळून आपले ऑर्गन बनलेले असतात आणि ऑर्गन नंतर आपली ऑर्गन सिस्टम आणि त्यानंतर आपली बॉडी बनलेली असते। तर बघा, तर आज आपण याच्याशी रिलेटेड काही प्रश्न पाहणार आहोत। त्यामध्ये आहे पहिला प्रश्न, रक्त हा एक प्रकारचा आहे। तर यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहे, स्नायू ऊती, उपकला ऊती, मज्जातंतू ऊती आणि संयोजी ऊती। तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 संयोजी ऊती हे बरोबर उत्तर आहे। तर संयोजी ऊती हा रक्त प्रकार आहे। तर त्यानंतर बेशियस ग्रंथी ह्या कुठे आढळतात, तर आतड्यातील एपिथेलियममध्ये, सस्तन प्राण्याच्या त्वचेच्या बाह्य त्वचामध्ये, सस्तन प्राण्यांच्या त्वचेच्या त्वचेत किंवा पोटाच्या एपिथेलियममध्ये। तर बघा, बेशियस ग्रंथी ह्या सस्तन प्राण्याच्या त्वचेत आढळत असतात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कुठे आहे। बघा, आपल्या शरीरामध्ये लांब पेशी असतात, तर त्या कुठे आढळतात, तर पायाच्या पेशी, हाताच्या पेशी, टर्फ सेल्स किंवा यापैकी काहीही नाही। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे टर्फ सेल। त्यानंतर आहे उंटाचा कुबडा खालीलपैकी कोणत्या ऊतींनी बनलेला असतो। बघा, उंट तुम्ही बघितला असेल आणि उंटाच्या पाठीवर एक कुबडा असतो आणि तो सुद्धा ऊतींनी बनलेला असतो। तर त्यामध्ये आहे वसायुक्त ऊती, स्नायुयुक्त ऊती, कंकालयुक्त ऊती आणि अधिग्रहित ऊती। तर तो वसायुक्त ऊतींनी उंटाचा कुबडा हा बनलेला असतो। त्यानंतर आहे प्राण्यांमध्ये चरबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संयोजी ऊतीमध्ये साठवली जाते। प्राण्यांच्या शरीरामध्ये जी चरबी असते ते साठवल्या जातात, त्यासाठी काही संयोजी ऊती ह्या कार्य करत असतात। त्यामध्ये आहे ॲस्टिओसाइट, ॲडिपोसाइट, रेटिक्युलोसाइट अँड चॉट्रोसाइट्स। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ॲडिपोसाइट। यामध्ये प्राण्यांच्या शरीरातील जी काही चरबी आहे या संयोजी ऊतींमध्ये ते साठवली जाते। त्यानंतर आहे शरीर उबदार ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत। बघा, आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी काही घटक जबाबदार असतात किंवा ऊती जबाबदार असतात। तर त्यामध्ये आहे वसायुक्त ऊती, संयोजी ऊती, केस किंवा पांढऱ्या ग्रंथी। तर याचे बरोबर उत्तर आहे संयोजी ऊती। ह्या आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी कार्यरत असतात। त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते ऊतीचे उदाहरण आहे। बघा, कोणते ऊतीचे उदाहरण आहे, तर यामध्ये आहे रक्त, पोट, मेंदू आणि यकृत। तर बरोबर उत्तर आहे रक्त। रक्त हे ऊतीचे उदाहरण आहे। आपल्या शरीरामध्ये रेड ब्लड सेल्स, WBC, व्हाईट ब्लड सेल्स, काही प्लेटलेट्स असतात आणि यांच्या मिळून काही ऊती बनलेल्या असतात आणि हे सगळं आपल्या रक्तामध्येच आढळते। त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते तंत्रिका ऊतींचे एकक आहे। तर बघा, न्यूरॉन, पेशी, ॲक्सॉन आणि गंगुलम। तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे न्यूरॉन हे तंत्रिका ऊतीचे एकक आहे। त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारची ऊती शरीरासाठी संरक्षक आवरण म्हणून काम करतात। संरक्षण आवरण म्हणून आपल्या शरीराचे संरक्षण आवरण करण्यासाठी कोणत्या ऊती काम करत असतात। त्यामध्ये आहे उपकला ऊती, मज्जातंतू ऊती, स्नायू ऊती आणि संयोजी ऊती। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे उपकला ऊती। ह्या शरीराच्या संरक्षक ऊती किंवा संरक्षक आवरण म्हणून कार्य करत असतात। नाभीसंबंधी दोरी खालीलपैकी कोणती ऊती आहे, तर तंतुमय ऊती,
प्रौढ संयोजी ऊती, श्लेष्मक संयोजी ऊती आणि भ्रूण संयोजी ऊती. तर बघा आपल्या नामी संबंधाची दोरी जी काही आहे ती प्रौढ संयोजी ऊती ही असते. त्यानंतर आहे प्रश्न, शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात संवेदना कशाद्वारे होतात. तर बघा आपल्या शरीरातील एका भागातून दुसऱ्या भागामध्ये संवेदना पाठवल्या जातात. जसे सपोज आपल्याला जर चटका लागला तर आपल्याला चटका लागलेला आहे हा आपला ब्रेन आपल्याला कमांड देत असतो. म्हणजेच एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये संवेदना ज्या आहेत त्या पाठवल्या जातात. तर याला नर्व सेल्ससुद्धा आपण म्हणू शकतो. तर बघा ऑप्शन दिलेले आहे, याला संयोजी ऊती, मज्जातंतू ऊती, उपकला ऊती किंवा स्नायू ऊती. तर याचे बरोबर उत्तर आहे मज्जातंतू ऊती म्हणजेच नर्व सेल्स. त्यानंतर नखे, खूर आणि शिंगे खालीलपैकी कोणत्या ऊतीपासून बनलेली असतात. आपल्या शरीरावर जे काही नखे आहेत किंवा केस असतात किंवा प्राण्यांचे खूर आहेत, प्राण्यांचे शिंग आहे, यासाठी सुद्धा काही ऊती उपयुक्त असतात आणि त्या ऊतींपासून ते नखे वगैरे बनलेले असतात, केससुद्धा आपले बनलेले असतात एकाच घटकापासून. आणि तो घटक म्हणजेच चिटिन आहे किंवा केराटिन आहे, ट्युनिसिन आहे की क्युटाइड आहे. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे केराटिन. केराटिनपासून आपले नखे तसेच खुरे किंवा प्राण्यांची शिंगे किंवा आपले केस बनलेले असतात. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणत्या वनस्पती ऊतींमध्ये मृत पेशी असतात. बघा वनस्पती ऊतींमध्ये डेड सेल्स असतात. तर त्या कुठे आढळतात. तर पॅरेनकायमा, स्क्लेरेनकायमा, एपिडर्मिस किंवा कोलेनकायमा ह्या डेड सेल्स यापैकी कुठली आहे. तर बरोबर उत्तर आहे स्क्लेरेनकायमा. ह्या डेड सेल्स वनस्पतीमध्ये आढळतात. दुय्यम वाढीस जबाबदार असणाऱ्या ऊतींना म्हणतात. तर दुय्यम वाढीस जबाबदार असलेल्या ऊतींना म्हणतात फ्लोएम, कॅम्बियम, जायलम किंवा कॉर्ड्स. तर यामध्ये कॅम्बियम ह्या दुय्यम वाढीस जबाबदार असतात. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणते कायमस्वरूपी ऊतींचे वैशिष्ट्य आहे. कायमस्वरूपी ऊती कुठल्या. बघा पेशी वारंवार विभाजित होतात, अकार्बनिक समावेशक अनुपस्थित असतात, निर्जंतुक अनुपस्थित असतात, आंतरकोशिकीय अंतरे असतात. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे आंतरकोशिकीय अंतरे असतात. तर कायमस्वरूपी ऊतींचे वैशिष्ट्य ह्या आंतरकोशिकीय अंतरे असतात. त्यानंतर आहे वनस्पतीच्या देठाचा घेर वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणते ऊतक जबाबदार असते. वनस्पतींच्या देठाचा घेर वाढवण्यासाठी बघा पार्श्व मेरिस्टेम, ट्रॅकिड, पेरिसायकल आणि इंटरकॅलरी मेरिस्टेम. तर बरोबर उत्तर आहे पार्श्व मेरिस्टेम ह्या वनस्पतीच्या देठाचा घेर वाढवण्यासाठी ऊतक जबाबदार असते. त्यानंतर आहे वनस्पतीमध्ये लवचिकतेसाठी खालीलपैकी कोणते ऊतक जबाबदार असते. लवचिकतेसाठी जे काही झाडांच्या फांद्या वगैरे वागतात त्यांच्यासाठी कोणते ऊतक जबाबदार असते. तर स्क्लेरेनकायमा, कोलेनकायमा, मेरिस्टेमॅटिक किंवा पॅरेनकायमा. तर बरोबर उत्तर आहे कोलेनकायमा. ह्या वनस्पतीमध्ये लवचिकतेसाठी उपयुक्त असतात. त्यानंतर आहे मेरिस्टेमॅटिक पेशींचे विशेष स्थायी ऊतींमध्ये रूपांतर खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे होते. तर मेरिस्टेमॅटिक पेशींचे विशेष स्थायी ऊतींमध्ये रूपांतर कोणत्या प्रक्रियेद्वारे होते. तर बघा पेशी विभाजनामुळे किंवा पेशी गुणाकारामुळे किंवा पेशी भेदभावामुळे किंवा पेशी पुनर्जन्मामुळे. तर बरोबर उत्तर आहे पेशी भेदभावामुळे मेरिस्टेमॅटिक पेशींचे विशेष स्थायी ऊतींमध्ये रूपांतर होत असते. त्यानंतर आहे वनस्पतींची लांबी कोणत्या ऊतीमुळे वाढते. वनस्पती वाढतात ना, उंच उंच झाडे वाढतात, तर त्यांची लांबी वाढण्यासाठी कोणत्या ऊती कारणीभूत ठरतात. तर पार्श्व मेरिस्टेम, ॲपिकल मेरिस्टेम, इंटोग्रेसिव्ह मेरिस्टेम किंवा मऊ ऊती. तर बरोबर उत्तर आहे ॲपिकल मेरिस्टेम ह्या वनस्पतींची लांबी वाढवण्यासाठी जबाबदार ठरतात. जॉइंट कॅलरी ऊतीसाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. जॉइंटर कॅलरी ऊतीसाठी खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे. गवतातील गाठींच्या वर आढळतात, पुदिन्याच्या वनस्पतीमध्ये गाठींच्या खाली आढळतात, नंतर ते कायमस्वरूपी ऊतींमध्ये बदलतात किंवा वरील सर्व. तर जॉइंट कॅलरी ऊतीसाठी
वरील सर्व हे उपयुक्त असते. म्हणजेच गवतातील गाठींच्या वरसुद्धा जॉईंट कॅलरी असतात, पुदिन्याच्या वनस्पतींच्या गाठींच्या खालीसुद्धा असतात, त्यानंतर ते कायमस्वरूपी उतींमध्ये सुद्धा आढळत असतात. तर यामुळे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे, म्हणजेच वरील सर्व. तर थँक्यू मित्रांनो.